लिहिल्या जागतिक बँक, वर्ल्ड बँक, वर्ल्ड बँक गरिबी अहवाल, वर्ल्ड बँक गरिबी अहवाल, गरिबी अहवाल. ठीक आहे, हा प्रश्न यायला पाहिजे बरं का, हा प्रश्न यायला पाहिजे, 100% यायला पाहिजे. चला आता वर्ल्ड बँकनं एक रिपोर्ट प्रसिद्ध केली, फक्त भारताच्या संदर्भातच ती रिपोर्ट प्रसिद्ध केली. आणि ती रिपोर्ट प्रसिद्ध केल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये त्यांनी काय केलं, गरिबीचे 2 निकष आणले. किती निकष? 2 निकष आणले. बरोबर, पहिले एकच निकष होता अत्यंत गरीब. त्यांनी आता अत्यंत गरिबीसोबत अजून एक निकष आणला, त्याला म्हणतात मध्यम गरीब. कुठला गरीब? मध्यम, म्हणजे एक्स्ट्रीम पॉवर्टी आणि लो इन्कम पॉवर्टी, असे 2 काय आणले त्यांनी, हे आणले म्हणजे निकष आणले. त्यामध्ये लक्षात, वर्ल्ड बँक बद्दल माहिती आपण नंतर घेऊ, कळलं ना? तर 2 मिनिटं ऐकून घ्या. हे वर्ल्ड बँक आहे बरोबर, या वर्ल्ड बँकची स्थापना बरोबर केव्हा झाली, तर सेकंड वर्ल्ड वॉर नंतर. बरोबर, तिला PSRच्या भाषेमध्ये एक शब्द वापरू का? दिस ऑर्गनायझेशन इज अ पार्ट ऑफ न्यू इकॉनॉमिक वर्ल्ड ऑर्डर. हा कोणाचा भाग आहे? न्यू इकॉनॉमिक वर्ल्ड ऑर्डरचा भाग आहे. बरोबर, इथपर्यंत कंबाईनच्या दृष्टिकोनातून स्थापना 1945. इज अ पार्ट ऑफ ब्रेटन वूड कॉन्फरन्स. हा कोणाचा पार्ट होता? ब्रेटन वूड कॉन्फरन्सचा. आपण कंबाईन आणि सगळ्या राज्यसेवेच्या बेसिक मध्ये आपण बघितलेलं आहे ब्रेटन वूड. बरोबर, आणि काम काय वर्ल्ड बँकचं? बरोबर, इथंच एक प्रश्न सॉल्व्ह होतो. वर्ल्ड बँकचं काम आहे गरिबी निर्मूलन व विकासाला चालना देणे, आणि IMFचं काम काय? BOP आणि चलन स्थिरता. बॅलन्स ऑफ पेमेंट आणि चलन स्थिरतेला काय देणे? चालना देणे. हा 2 मध्ये फरक आहे. या दोघाला मिळून काय म्हणतात? ब्रेटन वूड ट्विन्स म्हणतात. समजलं? आता बघा, या वर्ल्ड बँकेनं आपला अहवाल काय केला? प्रसिद्ध. आणि त्या अहवालाचं नाव थोडं इम्पॉर्टंट असेल, पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ. समजलं? त्याचं नाव काय? पॉवर्टी अँड इक्विटी ब्रीफ इंडिया. ऍक्च्युली हा जो रिपोर्ट आहे ना, हा एप्रिलमध्येच आला, पण काल परवा पेपरमध्ये न्यूज आली मराठी, त्यामुळे म्हणून आपल्याला टेलिग्रामवर आलं. याच्या आधी ऑलरेडी एक मोठी नोट्स याच्यावर होती. आणि यामध्ये काय म्हटलं गेलेलं आहे की वर्ल्ड बँकनं प्रत्येक देशाबद्दलच असं लिहिलेलं आहे, प्रत्येक देशाबद्दल. तर यामध्ये गरिबीचे त्यांनी त्याला काय म्हणतात की 2 निकष प्रसिद्ध केले. एक अत्यंत गरीब, बरोबर, आणि एक मध्यम गरीब. एक कुठला? एक्स्ट्रीम पॉवर्टी आणि एक लो इन्कम पॉवर्टी. बरोबर नाही का? मिड लो इन्कम पॉवर्टी, अशी 2. मी शब्द वापरतो मध्यम आणि काय अत्यंत, म्हणजे समजावं म्हणून. ठीक आहे, तर हा जो अत्यंत वाला होता ना, हा जुनाच निकष आहे. बरोबर, आणि या निकषानुसार तुम्हाला माहित असेल की $2.15 पर डे. विषय कळली इथपर्यंत? किती? $2.15 पर डे. बरोबर का? त्या खाली ज्याचं उत्पन्न असेल तो अत्यंत गरीब. आणि आता त्यांनी मध्यम साठी निकष काय वापरला आहे? $3.65 पर डे. लक्षात ठेवायचा, आयोग इथं प्रश्न चुकेल बरं का. पर मंथ, प्रति महिना. अरे कळलं का रे? तर ते प्रतिदिन आहे, पर डे. समजली इथपर्यंत? मध्यम किती? 3.65 आणि अत्यंत 2.15. थोडं लेक्चरला ब्रेक देतो. आकडेवारी सर लक्षात नाही राहत, 10 सेकंद एखाद्या आकडेवारी सोबत जर तू खेळत आहे या प्रकारे, तर माइंडला चॅलेंज करून दाखव की विसरण्याचं. नाही विसरत, तू येड्या गाबाळ्यासारखा सरळ सरळ वाचत राहता. बरोबर, 10 मिनिटं थांबायचं. तर सांगा, अत्यंत म्हणजे $2.15 पर डे आणि मध्यम म्हणजे $3.65 पर डे. ह्या 2 निकषावर त्यांनी गरिबीचं मोजमाप केलं. मला कळलं? आता साहजिक आहे, गरिबीचं मोजमाप कसं होते? एक होते ऑल इंडिया, एक होते ग्रामीण, एक होते शहरी, आहे ना. त्या 3 प्रकारे भारतामध्ये गरिबीचं मोजमाप होते. भारतात काय? हो, भारतात होते. ठीक आहे, आता बघा स्क्रीनवर या पुन्हा. तर यामध्ये जे एक्स्ट्रीम पॉवर्टी आहे, अत्यंत दारिद्र्य, हा जो घटक आहे, यामध्ये 2.15
ओके बरोबर ना, प्रति दिवस असं मोजलं. पीपीपी नुसार, पीपीपी म्हणजे काय याचं आपण स्वतंत्रपणे एखादी लेक्चर घेऊ. परचेसिंग पॉवर प्रायोरिटी कशाला म्हणतात ते आपण घेऊ पुढे. सोप्या भाषेमध्ये काय, जीडीपीला जेव्हा खरेदी क्षमतेनं तुम्ही काय करता मोजता तर ती पीपीची जीडीपी असते, आणि जेव्हा तुम्ही जीडीपीला जेव्हा एक्सचेंज रेटनं मोजता तेव्हा ती नॉमिनल जीडीपी असते. समजलं? समजलं का? नाही समजलं असेल तर पटकन घ्या, 2 मिनिटात, बाकी डिटेलमध्ये घेऊ नंतर. समजा जीडीपी, समजा $1 म्हणजे 70 रुपये असेल. किती असेल? 70. तर जीडीपीला 70 ने तुम्ही मोजलं तर ती झाली नॉमिनल जीडीपी. विषय कळला? पण मला सांगा, $1 वस्तू भारतामध्ये 70 रुपये आहे. किती? 70. पण खरंच 70 रुपयाची आहे का ती वास्तविकपणे? आहे का? नाही आहे. ती स्वस्त असेल ना. अरे हा मार्कर $1 आहे अमेरिकेमध्ये, तर भारतामध्ये हाच मार्कर 70 रुपयाचा असेल का? नाही, कमी असेल ना, कारण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट व्हेरी करते ना. तर तो कितीचा असेल? समजा 20 रुपयाचा असेल. बरोबर? त्यामुळे हे झालं एक्सचेंज रेट नुसार जीडीपीचं मोजमाप, आणि हे झालं परचेसिंग प्रायोरिटीनं जीडीपीचं मोजमाप. समजलं? किती? 20 रुपयानं. अरे कळलं का रे बाबा? याच्यानुसार मोजमाप. आणि आता काय करता, जेवढी जीडीपी असेल, समजा उदाहरणार्थ भारताची जीडीपी ही 200 रुपये आहे. किती रुपये? 200. आता 200 ला 70 न भागा बरं. 200 ला 70 न भागा ना, किती दे? 200 ला 70 न भागा 2.89 3 पकडू, 3 ओके. आणि 200 ला 20 न भागा किती? किती? 3 ना. म्हणजे नॉमिनल जीडीपी 3 आहे, पीपीपी जीडीपी 10 आहे, आणि म्हणून पीपीपी नुसार भारतीय अर्थव्यवस्था जगातली 3री आहे. सर हो, पीपीपी नुसार इकॉनॉमी 3री आहे, आणि नॉमिनल नुसार आता 4थी होणार आहे. सध्या कितवी? 5वी आहे. माहितीये का? याच्यानुसार इकॉनॉमी आपली 5वी आहे. काय म्हटलं? इंडियाची 3 नंबरवर आहे. हे 3 आपण 200 ला 70 न भागलं म्हणजे नॉमिनल जीडीपी झाली ती. याच्यानुसार आपण 5 नंबरवर आहोत. समजलं का रे? आणि याच्यानुसार आपण किती नंबरवर आहोत? 3. पीपीपी नुसार किती? 3. आता नाही, मागच्या 10 वर्षापासून आहोत. 2011 पासून नंबर 3 वर आहे इकॉनॉमी पीपीपी नुसार. समजलं का? हे जर हा कन्सेप्ट कळला नसेल ना तर घाबरू नका तुम्ही. फक्त बघा, एकदम सांगतो, तेवढं बघा. एक्सचेंज रेट नुसार जीडीपी मोजली तर ती झाली नॉमिनल. नॉमिनल म्हणजे ती नॉमिनल नाही, हे इंटरनॅशनल इकॉनॉमीच आहे. बरोबर? आणि जर वास्तविक खरेदी क्षमता किती आहे याच्यानुसार मोजली ते झाली पीपीपी. आता कळलं? आता मला सांगा, पीपीपी नेहमी जास्त असेल म्हणजे साईज मोठी दाखवते का? 1 किलो पालक भाजी आपल्या गावात आणि 1 किलो पालक भाजी पुण्यात स्वस्त की महाग? पुण्यात स्वस्त असेल, पुण्यात महाग असेल. बरं, पुणे म्हणजे अमेरिका, गाव म्हणजे भारत. कळला का? समजलं का? हा फरक आहे. म्हणून $1 आणि हे किंमत काय नाही राहत, सेम नाही राहत. हा टॉपिक समजला नसेल तर घाबरू नका, आपण पुन्हा एक वेळा स्वतंत्रपणे घेऊ. पीपीपी जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी दोनमध्ये फरक काय असतो उद्याच घेऊ, काय काळजी करू नका. ठीक आहे? या आता हा म्हणतो 2.15 पेक्षा कमी उत्पन्न जर असेल तर त्यानुसार आकडेवारी बघा. 2011-12 मध्ये 16.2 होते. किती होते? 16.2 लोकसंख्येच्या प्रमाणात. ते 22-23 मध्ये 2.3 पर्यंत घसरले. कितीपर्यंत? 2.3 पर्यंत घसरले लोकसंख्येच्या प्रमाणात. म्हणजे 100 पैकी 16 लोक जर गरीब होते 11 मध्ये, आता 100 पैकी किती? 2 लोक गरीब राहिले, असा त्याचा अर्थ होतो. 17 कोटी लोकसंख्या ओके दारिद्र्यातून काय आली? बाहेर आली. याला 2 मिनिटं थांबू. आकडेवारी कशी लक्षात ठेवायची? उपाय एकच आहे, काही इकडे तिकडे हे लावू नका, निखळ मनानं फक्त स्क्रीनकडे बघत राहा. बघा, 11-12 मध्ये 16 स्क्रीन चालू करा. 11-12 मध्ये 16.2 होते, जे 22-23 मध्ये 2.3 पर्यंत गेले, कमी झाले. समजलं मी काय म्हटलं तर? ओके. आणि
17.1 कोटी लोक काय आले, बाहेर आले. ठीक आहे. समजा मी एक वेळा याला अजून हे करतो म्हटलं, सगळा 2011-12 मध्ये किती होते, 16.2% होते. असं लिहायचं अभ्यास करताना. ठीक आहे. जे 2022-23 मध्ये किती, 2 किती चलो पर्यंत काय झाले, कमी झाले. आणि ही म्हणजे किती कोटी लोकसंख्या, 17, राऊंड फिगरली, कळलं. एवढे बाहेर आले. हे मी लिहिलं ना, आता मी कधी विसरणार नाही. हाच तो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा बेनिफिट होता हा, की डोळ्यानं कळत होतं की हे बरोबर आहे. आता डोळ्यानं अदृश्य असते, लिहा लागते तिथं. समजलं. हा 11, 12, 22, 30 पण त्यात कॉम्पिटिशन पण लय होती म्हणा. हा मॉरल ऑफ द स्टोरी एकच आहे, कुठे बी अभ्यासच करायला लागते. चला अभ्यास करू आपण. 16.2% लोकसंख्येच्या प्रमाणात आणि 2.3% कुठल्या प्रमाणात, लोकसंख्येच्याच. ठीक आहे. हे कशानुसार पटकन सांगा. एक्स्ट्रीम पॉवर्टी. निकष काय, निकष किती होता, 3.2 किती, 2 कळलं, $15 पर डे की पर मंथ, याच्यानुसार एवढं होतं. समजलं. आता हे असं पेन चालवायचा हा वाचताना. एक मॉडेल देऊन आलो मी तुम्हाला, लक्षात. या निकषानुसार भारतामध्ये एवढं. तो काय विचारेल प्रश्न, तो विचारेल औरंगजेबाच्या नावासारखा. कसा, 2011-12च्या तुलनेत 2022-23 मध्ये भारतामध्ये अत्यंत गरिबीचं प्रमाण हे ओके 16.2% वरून 2.3% पर्यंत कमी झाले. हा गारच डायरेक्ट. हा विषय कळला का. मग आता बैल लॉजिक लावेल काय, कमी झाले, कमी तर होणार नाही गरिबी भारताची, एवढा हा कॉन्फिडंट आहे. नाही झाली गरिबी कमी, याचे लॉजिक रे, की भारत देश आहे, गरिबी कमी होऊ शकत नाही, झाली आहे. समजला. सांगतो. ओके चला, कळली इथपर्यंत. इसके आता आपण पुढे जाऊ. आता बघा लक्षात ठेवायचं, हे झालं ओके. त्यात ग्रामीण दारिद्र्य 18 वरून 2.8 पर्यंत आलं, तर शहरी दारिद्र्य 10 वरून कितीवर आलं, 1.1 पर्यंत आलं. ठीक आहे. चलो परफेक्ट. याच्यापेक्षा हे थोडं काय ठेवा, लक्षात ठेवा. लो मिडल इन्कम पॉवर्टी लाईन, त्याला आपण एकच शब्द वापरलेला आहे. कोणता, मध्यम शब्द वापरलेला आहे. आणि याचा निकष किती आहे रे, 3.65. किती, 3.65. म्हणजे हा निकष आहे ना आपला, कुठे गेला, 3.65. हा 2.15 अत्यंत आणि काय गरीब. चलो, यानुसार 61% वरून ओके कितीपर्यंत, 28% पर्यंत दारिद्र्य कमी झालाय. स्केल वर नेली म्हणजे संख्या वाढेल ना थोडी. आणि 37 कोटी लोक दारिद्र्यातून काय बाहेर आले. आणि वर्ल्ड बँकचं काय म्हणणं आहे, भारतानं आधीच प्रिपेअर केलं होतं की जर लिमिट वाढली तर गरिबी कमी झाली पाहिजे म्हणून, आणि म्हणून एवढे बाहेर आले. त्यामध्ये ग्रामीण 69 वरून 32 वर आणि शहरी 43 वरून किती, 17 वर. ठीक आहे. दोन्ही आकड्याला एका सोबत आणतो मी, बघा. इथं किती, 2.3 ओके, आणि इथं किती रे, 28 बरोबर. म्हणजे याला स्क्रीनवर बघा. याच्यानुसार बरोबर, याच्यानुसार भारतामध्ये किती, 2.3% गरीब आहे, आणि याच्यानुसार 28% गरीब आहे. चला कळली इथपर्यंत. अशी नोट्स काढायची वहीमध्ये, राहते लक्षात. तुमचा माइंडवर आहे ना विश्वास आकडेवारीच्या बाबतीत. ओके. अत्यंत निकषानुसार एवढ्यातलं एवढं, मध्यमनुसार एवढ्यातलं एवढं, बस एवढं जरी असेल तरी मोर दॅन सफिशियंट. आता बघा मी असं डोकं चालूगिरी लावतो. फ्री इज अ गेम ऑफ चालू पोरांचा. तुम्ही बघितलं काय, 2 आकड्यामध्ये, स्क्रीनवर बघा इकडा, या 2 आकड्यामध्ये बघा, जे अत्यंतिकचे आकडे आहे ना ते सिंगल डिजिट आहे, आणि याचे आकडे डबल डिजिट आहे. समजलं. आता हे वाक्य माझं कुठं कमी पडणार आहे, 4 पर्याय दिल्यानंतर जे सिंगल, समजा मला हा प्रश्न विचारला आणि जिथं पर्यायामध्ये 2 अंकी असेल, उडाले उसके. समजलं का.
हा वातावरण चांगलं आहे पुण्यातलं आज सध्या, म्हणजे ढगाळ आहे मस्त, पर्यटन स्थळ. हा कळलं का? समजलं इथपर्यंत? आणि जर हा विचारलं तर सिंगल येणार नाही, कळलं? सरळ काय असेल? डबल. एवढ्यानंच चालू पोरं 2 ऑप्शन उडून टाकतात. इज दॅट क्लिअर? तर हे दिसं ऑपरेशन कशानंतर, नोट झाल्यानंतर ह्या प्रकारे करायचं आहे तुम्हाला, की हां हे हे जर आपण गरिबी शिकतो ना, आहे नाही का, वायके अलग 50, लकडवाला 30-40, तेंडुलकर 20-30, समजला का रे? या प्रकारे सेम त्या प्रकारे इथं आहे. आणि आयोग काही एवढा बी चिंगू नाही आहे की तुम्हाला 28% 29% करेल. चुकवताना लांब चुकवते तो, 28-38च करते डायरेक्ट. आयोगाचा चुकलेला पर्याय हा कोणाचा तरी करेक्ट आन्सर असतो, हे लक्षात ठेवायचं बरं का. त्यामुळे एलिमिनेशनला सोपी जाते पूर्वला जर लावतो म्हटलं तर. तर झालं लक्षात इथपर्यंत? चलो पुढे जाऊ आपण. आता बघा त्यामध्ये तो म्हणते उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या 5 राज्यामध्ये त्याला काय म्हणतात, 65% अत्यंत गरिबी लोकवस्ती होती. अत्यंत गरिबी लोकवस्ती म्हणजे किती डॉलर? 2.15 असं वाचायचं, कळलं ना? 5 राज्यात साहजिक राहणारच आहे. का बरं? हेच पहिले टॉपचे 5 राज्य लोकसंख्येचे, समजलं का? राजस्थान नाही फक्त, लक्षात ठेवायचं याच्यात. लावा ना डोकं, लावा ना डोकं रे. आपण भलत्या ठिकाणी लावतो डोकं, इथं लावता. ओके, हां राजस्थान नाही, क्षेत्रफळमध्ये येत असते तू. बरं, बरोबर तो राजस्थान टाकणार त्याच्यात. समजलीपर्यंत? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश. चलो ठीक इथपर्यंत. आणि जे कमी झाली त्यांच्यात 2/3 वाटा याच राज्याचा, साहजिक असेलच. चलो, विषमतेत घट, गिनी इंडेक्स. गिनी इंडेक्सवर आपण परवा लेक्चर घेऊ, उद्या आपण पीपीपीवर घेऊ. 28 पॉईंटवरून किती 25 पर्यंत काय झालाय, सुधारलेला आहे. म्हणजे विषमता काय झाली, कमी झाली. मात्र उत्पन्न विषमता अजूनही प्रचंड आहे. स्टार पॉईंट आहे माझ्यासाठी. कसा स्टार पॉईंट आहे? विषमता कमी झाली पण इन्कम विषमता वाढली. समजलं? म्हणजे प्रश्न बनू शकतो, प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. वरच्या 10 लोकांचे उत्पन्न खालच्या 10 लोकांच्या तुलनेत किती पट जास्त आहे? 13 पट जास्त आहे. आयोगाने प्रश्न विचारला होता ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, आहे नाही का? सेम तसं. चलो, 21-22 पासून रोजगार दर कामकाज योग्य वयाच्या लोकसंख्येपेक्षा वेगाने वाढत आहे. योग्य वयाच्या लोकसंख्येपेक्षा म्हणजे 15 ते 64. 15 ते किती? 64. ओके, चलो. विशेषतः महिलांमधील रोजगार दर हा वाढलेला आहे. शहरी बेरोजगारी दर 24-25च्या पहिल्या तिमाहीत, हा काही गरज नाही, तिमाही वगैरेचे आकडे विचारत नाही. ठीक आहे. जो 17-18च्या सर्वात काय कमी आहे. ठीक इथपर्यंत. चला, काही समस्या अधोरेखित केलेल्या आहे वर्ल्ड बँकने यासोबत. तो म्हणतो उत्पन्न व लिंग विषमता. ठीक आहे. उत्पन्न आपण मगाशी बघितलं, 10% लोकांचे उत्पन्न खालच्या 10% लोकांच्या किती पट आहे? 13 पट आहे. मगाशी बघितलं ना. लिंग विषमताही कायम आहे. म्हणजे 23 कोटी अधिक पुरुष पगारी कामात आहे तर महिलांचे प्रमाण काय कमी आहे. मग तो म्हणतो की महिलांचा पगार कमी आहे, पुरुषांचा जास्त आहे. ग्रामीण भागामध्ये विशेष करून दिसते. युवक बेरोजगारी 13% असून पदवीधरांमध्ये ती 29% आहे. ठीक आहे. शहरी आणि ग्रामीण दरी. ठीक आहे. हे मला नाही वाटत विचारणार तो. चलो, ऑनलाईनवाल्यांनी बघून घ्यायचं. ही बॅच आपली सुरू झालेली आहे. तुम्ही जो प्रतिसाद दिला पहिल्या 2 दिवसातच तो खूप प्रचंड आहे, त्याबद्दल धन्यवाद. फक्त तुमचे 2-3 हे होते की सर याचा प्लॅनर काय असेल ते सांगा आणि लेक्चर कसे बघायचे ते सांगा. तुम्ही उद्या परवा व्हिडिओ घेऊन ते सांगून देतो मला. चला, त्यानंतर स्थलांतरण बघा. हा स्टार पॉईंट असेल जॉग्राफीच्या दृष्टीनं. 18-19 पासून ग्रामीण पुरुष कामगार शहरी भागाकडे स्थलांतरण करत असल्याचे वर्ल्ड बँकचे निरीक्षण आहे. साहजिक आहे, हे आहेच आपल्याकडे. स्थलांतरण आपल्याकडे कुठले जास्त आहे? ग्रामीण टू शहरी आहे ना. चलो, पेरियोडिक लेबर फोर्सच्या निष्कर्षाची ते विसंगत आहे. इथं म्हणते स्थलांतरण कमी झालेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डाटा आहे. ओके. कृषी क्षेत्रात रोजगार काय वाढला आहे, त्यामुळे स्थलांतरण कमी आहे म्हणते. थोडं स्टार पॉईंट असेल, याला नोट्समध्ये बघून घ्या. प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या 24च्या अहवालानुसार ग्रामीण शहरी स्थलांतरात काय झाली आहे? घट झाली आहे. बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये घट झाली आहे आणि वर्ल्ड बँकमध्ये
वाढलेली आहे. स्टार पॉईंट असेल, काय असेल? स्टार पॉईंट. चलो. आणि दारिद्र्यात घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे काय? तर निकष बदलवला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं. काय बदलवला? निकष. त्यामुळे तो म्हणतो की नवीन पद्धत वापरून ओके उपभोग पातळीचे सखोल काय केले? विश्लेषण. याला पण आम्ही स्वतंत्रपणे घेणार आहोत. ठीक आहे. चला, तर या प्रकारे त्याला काय म्हणतात? तर एवढी आकडेवारी राहील. ठीक आहे. एक वेळा रिवाइज करू आपण. ऑनलाईनवाल्यांनी काय करा? ओके, एक वेळा लेक्चर झालं की पुन्हा मागे या आणि पुन्हा एक वेळा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. चलो. अत्यंत गरीब किती? 2.15. चला समजलीत. पण हे बघा ना, बस. आणि बहुआयामी दारिद्र्य किती? 15.5% आहे. ठीक पण ना, हे बस एवढं चार्ट फक्त काय ठेवा लक्षात. 2.3 28.1%. बस एवढं जरी केलं तरी मोर दॅन सगळे. आपण वर्ल्ड बँकच्या नोट्सवरूनच ही नोट्स बनवलेली आहे, वर्ल्ड बँकच्या यावरूनच. ठीक आहे. आकडेवारी कशी लक्षात ठेवायची कळलीपर्यंत म्हणजे बऱ्यापैकी क्लिअर होईल.